नमस्कार, पूजा अँड हृदय ब्लॉगमध्ये स्वागत. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भाविक बाप्पांची मनोभावे पूजा करून त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची केलेली उपासना अतिशय फलदायी ठरते असे मानले जाते. तुम्हाला माहिती आहे का संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. बरं, आता संकष्टी ह्या शब्दाचा अर्थ काय? तर संकटातून, कठीण प्रसंगातून बाहेर काढणारा. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा जो उपवास आहे तो गणपती बाप्पाचे जे भक्त आहेत ते मनोभावे करतात आणि त्याचं फळसुद्धा गणपती बाप्पा त्यांना भरभरून देतात. तर ह्याच संकष्टी चतुर्थीची कहाणी आपण ऐकणार आहोत. कहाणी संकष्टी चतुर्थीची. पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी असं होतं. त्यांच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते. सर्व सुख त्यांना प्राप्त होती. फक्त एकाच गोष्टीची त्यांच्याकडे कमतरता होती. त्यांच्या पोटी संतान नव्हते. राजाने खूप दानधर्म केली पण तरीही संतानाची प्राप्ती त्यांना झाली नाही. राजा राणी दोघेही खूप उदास झाले. ते आता तीर्थयात्रा करू लागले. काही दिवसानंतर राजाच्या स्वप्नात त्याचे वडील आले. त्यांनी गणेशाची आराधना त्यांना करायला सांगितली. संकष्टी चतुर्थीचे व्रतसुद्धा त्यांनी करायला सांगितले त्यांना. राजाने झालेला सगळा जो प्रकार आहे तो सकाळी उठून आपल्या राणीला सांगितला. राणीला अतिशय आनंद झाला. राजा राणीला ह्या व्रताबद्दल काहीही माहीत नव्हतं. म्हणून राजा राणीने ब्राह्मणाला या संकष्टी चतुर्थीच्या व्रताची संपूर्ण माहिती विचारली. ब्राह्मणाने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते. तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्यांनी ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे. तिळाचे उटणे लावून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. श्री गणेशाचे नामस्मरण करावे. दूध व फळे खाऊन राहावे. रात्री चंद्रोदयाच्या वेळेला गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. बाप्पांना अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. दुधाचा अभिषेकही करावा. लाल गंध लावावे. बाप्पांच्या आवडीचे जास्वंदीचे फूल किंवा लाल फूल अर्पण करावे. 21 दुर्वांची जुडी व शमीपत्रे वाहावी. धूप व दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती मंत्रपुष्पांजली म्हणावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करावी. ओवाळणी करावी चंद्राची सुद्धा, कारण चंद्राची पूजा केल्याशिवाय चतुर्थीचा उपवास सोडू नये अशी ही मान्यता आहे. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळेला करायचे. राजा राणीने ह्या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतःकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असं ठेवलं. हा मुलगा पुढे महान असा गणेश भक्त झाला. पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक गणेश भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्यसुद्धा सफल हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळी, संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं ही कहाणी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत, गणेश भक्तांच्यासोबत. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला आजच फॉलो करा. भेटू नेक्स्ट अशा इन्फॉर्मेटिव्ह इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया.